महानगरपालिका निवडणुकीनिमित्त नाशिकमध्ये गुरुवारी प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहेत। त्यात राज्यातील सत्ताधारी भाजपाने आक्रमकतेने इतर पक्षांमधील बड्या नेत्यांना, माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचणे सुरू केले। बुधवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीचा निर्णय झाल्यानंतर नाशिक येथील मनसे कार्यालय जल्लोष करणारे, पेढे खाणारे, पेढे वाटणारे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपचे कमळ हाती धरण्याचा निर्णय घेतला आहे। पाटील यांच्या या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्याविषयी कठोर निर्णय घेत त्यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे। ऐन निवडणुकीच्या धमधमीत नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील, त्यांचा मुलगा अमोल पाटील, माजी नगरसेविका लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलेला आहे। बुधवारी मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युतीची घोषणा होता दिनकर पाटील यांनी मनसे कार्यालयात जल्लोष साजरा केला होता। ते आनंदाने नाचले होते, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा झाला। मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी प्रभागाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले। आणि मला त्यांना त्यांच्या पक्षातल्या कोणाला घ्यायचं पण नाही, मी बोलणार पण नाही, मी माझं काम करणार। बरं अण्णा, आज स्वगृही परत आहे, काय वाटतं? इथं काम केलेलं आनंदच वाटतो। अण्णा, काल तुम्ही खूप जल्लोष केला, युती झाली त्या संदर्भात। त्याच्यावर काही विचारू नका, मी फक्त विकासासाठी चाललोय। चला आता विकास अण्णा सरकार भाजपमध्ये आलात परत। विकास करण्यासाठी लता पाटील, अमोल पाटील, रवींद्र धिवरे, भारती धिवरे, संगीता गोटेकर आम्ही सर्व जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते, अचानक काय झालं? काही का बरं आला? शांत बसा रे। आता तिथं विकासासाठी हा निर्णय घेतला। सुपडा साफ करू असं काल म्हणाले ना, त्याच भाजपमध्ये आपण आला। आता निर्णय झालाय, आपण काल सुपडा साफ मी करू। काय बोललो, काय राहिलो, आता तो विषय घेऊ नका। आता भारतीय जनता पार्टी फक्त विकासासाठी चाललोय, कोणावर नाराज नाही, नव्हतो यापुढे। राज ठाकरे यांनी आपल्यावर विधानसभेला तिकीट दिलं, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली, आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखतींना हा निर्णय का बरं आपण घेतला? एकच विषय माझा, एकच सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर, फक्त विकासासाठी आम्ही चाललोय। व्यासपीठावरून म्हटलं होतं की मुंबईमध्ये कार्यक्रम झाला, त्यावेळेला म्हटलं जनतेचं तुम्ही विकासासाठी भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे। आणि मी पहिला इथंच होतो। काय निर्णय आहे हा कायच निर्णय ना। दिनकर पाटील हे पूर्वी भाजपमध्ये होते, परंतु विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला। त्यांनी निवडणूक देखील लढवली होती, मात्र भाजपाच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर ते मनसेमध्ये अधिक जोरदारपणे सक्रिय झाले। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे। मात्र यातच मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर त्याची देखील जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या फेसबुकवरच्या निष्ठा राखायची असते, विकायची नसते या पोस्टची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।